बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. सिलेक्शन ऑफ सोर्सेस यूज इन स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन. तर कोणकोणते लॅम्प असावेत किंवा कोणकोणते लॅम्प असतात. तर हे 6 लॅम्प असतात. इनकंडेन्सेंट लॅम्प असतो, मर्क्युरी वेपर लॅम्प असतो, सोडियम वेपर लॅम्प असतो, फ्लोरोसन ट्यूब असते, सोलार पॅनल विथ फ्लोरोसन ट्यूब किंवा सोलार पॅनल विथ LEDs. पाहिलं असेल ना तुम्ही सोलार पॅनल विथ LEDs. तर हे सोर्सेस असतात. आता टाईप्स ऑफ रोड लाईटिंग इल्युमिनरीज. रोड लाईट म्हणजे रोडमध्ये रोडवर किंवा स्ट्रीट लाईटला कशा पद्धतीने इल्युमिनरीज असतात. तर एवढ्या सगळ्या इल्युमिनरीज आहेत. डिटेलमध्ये नाही यायचं तुम्हाला सिलेबसला, तेच बघत होतो. सो पोस्ट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज. तर याच्यामध्ये टॉपला इंटिग्रल आहेत. ओके, इंटिग्रल एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक अशा पद्धतीचा इंटिग्रल इल्युमिनरीज. त्याच्यानंतर पोस्ट ऑफ नॉन इंटिग्रल इल्युमिनरीज. याच्यामध्ये एक सलग नाही आहेत, सारखं युनिफॉर्म डिस्टन्स नसतं. त्याच्यानंतर कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज. याच्यामध्ये इल्युमिनरीचा जो अँगल आहे तिथं इल्युमिनरीजचा अँगल 80 ते 90 डिग्रीला काय होतं, इंटेन्सिटी त्याची कमी होत चालते. ओके, आणि 65ला मॅक्सिमम येते. तर हे कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज. एकानंतर एक एकानंतर एक सलग जे रोड असतो ना, तर त्याच्यामध्ये 80 ते 90 डिग्रीला बिटवीन 80 डिग्री ते हॉरिझॉन्टल इथं तुम्हाला इल्युमिनरीज भेटणार. आणि मॅक्सिमम इल्युमिनरीज कुठं भेटणार, 65 डिग्रीला. ह्या लॅम्पच्या मॅक्सिमम इल्युमिनरीज 65 डिग्रीला भेटणार. त्याच्यानंतर सेमी कट ऑफ इंटिग्रलमध्ये 75ला मॅक्सिमम ल्युमिनस इंटेन्सिटी भेटणार लॅम्पची. कितीला, 75ला. तर याचे पण इल्युमिनेशन रिड्यूस होतात, इंटेन्सिटी 80 ते 90 डिग्रीला. ओके, त्याच्यानंतर नॉन कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरी. तर याच्यामध्ये डायरेक्शन ग्रेटर दॅन जर 80% असेल तर व्हर्टिकली डाउनलोड इल्युमिनरीज रिड्यूस होतात. ओके, तर हे नॉन कट ऑफ. हे थोड्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत, त्या तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे स्ट्रीट लाईट आहे 1 2 3 अशा, आणि हा रोड आहे. तर वरून चालल्यात ना त्या, तर 75 डिग्रीला इथं मॅक्सिमम ल्युमिनस इंटेन्सिटी भेटेल. इथं 65ला भेटेल, 75ला भेटेल. आणि विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल बरं का, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नॉन कट ऑफ इंटिग्रलमध्ये 80 डिग्रीपेक्षा जास्त जर असेल, ग्रेटर जर असेल तर आणि तरच तिथं त्याचं मॅक्सिमम इंटेन्सिटी भेटेल. त्यापेक्षा कमी असेल तर मॅक्सिमम इंटेन्सिटी भेटणार नाही. इल्युमिनेशन लेवल सगळीकडे सारखंच असेल ॲप्रॉक्सिमेटली, परंतु त्याची इंटेन्सिटी जी आहे लाईटची ती कमी जास्त होईल डिपेंड ऑन अँगल. म्हणून याचं आहे कट ऑफ इंटिग्रल ल्युमिनरीज, सेमी कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज आणि नॉन कट ऑफ इंटिग्रल इल्युमिनरीज. इथं कट ऑफ होत नाही, लक्षात घ्या. इथं 2च ठिकाणी कट ऑफ आणि सेमी कट ऑफ. तर कट ऑफ कितीवर, अप टू 80 ते हॉरिझॉन्टल, 80 डिग्री टू हॉरिझॉन्टल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, 75 डिग्री टू हॉरिझॉन्टल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. तर थोडक्यात काय, इल्युमिनरीज लेवल कशा पद्धतीने असेल, इंटिग्रल असेल, नॉन इंटिग्रल असेल, कट ऑफ इंटिग्रल असेल म्हणजे हॉरिझॉन्टल टू 80 डिग्री. त्याच्यानंतर सेमी कट ऑफ असेल 80 to 90 डिग्री. त्याच्यानंतर नॉन कट ऑफ असेल म्हणजे ग्रेटर दॅन 80%. आणि नॉन कट ऑफ ट्युब्युलर, इथं ट्युब्युलर स्ट्रक्चर असेल. आणि त्याच्यानंतर फ्लड लाईटिंग इल्युमिनरीज म्हणजे लांब फोकस. तर बघा, एक तर एकदम टॉपला असेल, त्याच्या खालचं दिसेल. त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोकस गेला तर ते समोरचंच पार्ट दिसेल. अशा पद्धतीने सेट केला तर ते एकदम पुढचाच पार्ट दिसेल. तर अशा पद्धतीने हे कसं सेट केलेलं आहे, हे 75ला सेट केलेलं आहे. थोडं तिरकस तुम्ही बघितलं असेल, एकदम स्ट्रेट नसतात कधी ट्यूबलाईट. असा हे जर असतं, हे इकडं अशा पद्धतीने असतात, पाहिलं असेल तुम्ही. तर हा जो अँगल आहे हा एक्झॅक्ट 90 असतो का, नाही. तर हा काय 90पेक्षा कमी असतो. तर हा 80 असतो. इथं लक्षात, इथं किती असतो, 80. इथं 80 ते 90 असतो, 80 ते 90. आणि तिसरा जो आहे ग्रेटर दॅन 90 असतो, 80 असतो. तर अशा पद्धतीने हे 3 आहेत. आणि हे नॉन कट ऑफ ट्युब्युलर स्ट्रक्चर आणि फ्लड लाईट लांबपर्यंतचा फोकस. तर अशा पद्धतीने टाईप्स ऑफ रोड लाईटिंग इल्युमिनरीज आहेत या. ओके, आता बघा लोकेशन ऑफ लॅम्प अँड देअर ॲडव्हान्टेजेस.
तुम्ही ह्या टाईपचं बघितलं असेल, दोन्ही साईडला, रोडच्या दोन्ही साईडला काय असतंय, लाईटिंग असते. तिथं तुम्ही आत्ता गेले तर तुम्हाला दिसेल रोडच्या खाली एक फुटपाथ ॲडिशनल सर्व्हिस रोड टाकला आहे आणि त्या सर्व्हिस रोडला दोन्ही साईडनी काय आहे, लॅम्प आहेत. पाहिलं ना तुम्ही? तर बघा, सेंट्रल माउंटेड म्हणजे रोड असा असेल आणि मधात इथं माउंटेन दोन्ही साईडनी. हे जे दिसतं ना तुम्हाला या टाईप, इकडून बी रोड आहे आणि इकडून बी रोड आहे, त्याला आपण सेंट्रली माउंटेड म्हणतो. काय म्हणतो? सेंट्रली माउंटेड, दोन्ही साईडला बाहेरचं. ओके. 2 लॅम्प बॅक टू बॅक कनेक्टेड, 2 लॅम्प कसे बॅक टू बॅक कनेक्ट. यूजफुल फॉर व्हेरी वाईडर रोड, मोठा रोड असेल तर वापरतात. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल, परवडत आहे, कारण स्ट्रक्चर एकच आहे, दोन्ही साईड कवर होतात. स्ट्रक्चर एकच आहे, दोन्ही साईड कवर होतात. तर याला आपण काय म्हणतो? सेंट्रली माउंटेड. दुसरं आहे अपोजिट माउंटेड. अपोजिट माउंटेड म्हणजे याच्यासमोर इकडून रोड असा आहे, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये माउंट केलेलं असतं, इकडून एक तिकडून एक. सुपेरियर टू अदर मेथड. त्याच्यानंतर युनिफॉर्म इल्युमिनेशन ऑन द रोड म्हणजे पहा, एक ह्या साईडनी एक त्या साईडने, अशा पद्धतीने क्रॉस असतं. ओके. आता हे तर दोन्ही साईड नाही, पण एक इकडं एक अलीकडे इकडं, अशा पद्धतीने रोडला युनिफॉर्म इल्युमिनेशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे करतं. त्याच्यानंतर यूज फॉर व्हेरी वाईड रोड, खूप मोठा रोड असेल तर अशा प्रकारचं इल्युमिनेशन प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टॅगर्ड अरेंजमेंट. स्टॅगर अरेंजमेंट म्हणजे काय? एकानंतर एक, एकानंतर अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो. लॅम्प ऑन अल्टरनेटिंग कॉलम ऑन द अपोजिट साईड ऑफ सेंट्रल स्ट्रीप. तर सेंट्रल स्ट्रीप आहे, सेंट्रल स्ट्रीपला एकदा या साईडला, एकदा ह्या साईडला, एकदा ह्या साईडला, एकदा ह्या साईडला, अशा पद्धतीची जर अरेंजमेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल काय स्टॅगर्ड अरेंजमेंट म्हणतो. अपोजिट 1:1, 1:1, 1:1 अपोजिट अरेंजमेंट असते. ओके. व्हेरी सुटेबल फॉर 15 मीटर वाईडर रोड. 15 मीटरपेक्षा जास्त जर वाईडर रोड असेल आणि 2 साईड असतील तर त्यावेळेस या टाईपचं अरेंजमेंट आपण करतो. ओके. 15 मीटरची अरेंजमेंट म्हणजे मोठा रोड, सर्व्हिस रोड किती असतो? 33 फुटाचा असतो किंवा त्यापेक्षा जास्त असतो. रोडचे पंखे वगैरे सगळे जर पंखे माहिती आहेत ना, फुटपाथ जो पाथ असतो तो पकडून. तर सेंट्रली अरेंजमेंट कशी? 1:1 म्हणजे काय? एकच, पुढच्याला इकडल्या साईडने, पुढच्याला इकडल्या साईडने, अशा पद्धतीचं. ओके. त्याच्यानंतर सिंगल साईड अरेंजमेंट, एका साईडनी फक्त रोडला फक्त एका साईडनी लॅम्प असतात, तर ही सिंगल साईड अरेंजमेंट. तर हे छोट्या रोडसाठी आपण वापरतो. फॉर बेंडिंग विथ रेडियस विथ लेस दॅन 75 मीटरपेक्षा जास्त रेडियस असलेल्या हाईट ऑफ माउंटिंग नॉट फॉर अ स्ट्रेट रोड. तर अशा पद्धतीचा रोड एका साईडनी फक्त, तर याला सिंगल साईड माउंटेड म्हणतात. त्याच्यानंतर याला काय म्हणतात? स्टॅगर्ड माउंट अरेंजमेंट, अपोजिट माउंट अरेंजमेंट आणि सेंट्रल अरेंजमेंट. ते समजलं? याच्यात काही अवघड नाही आहे. हे पहा, एका साईडनी, अपोजिट साईडनी, त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह साईडनी आणि एक पूर्ण एका साईडनी. हे दोन्ही सेंट्रली माउंट आहे, पण हे सेंटरला दोन्ही साईडला, इथं अपोजिटला आहे लॅम्प अपोजिटला. त्याच्यानंतर इथं मात्र अल्टरनेटिव्ह आणि इथं एका साईडला, अशा पद्धतीचे अरेंजमेंट. ओके. सो राईट डाऊन दिस.